ही दप्तरं तुम्ही तुमच्या शासकीय अधिकाऱ्याला घरी नेण्याची तुम्ही परमिशन देता का? काही अधिकारी आहेत हे आमच्या टॅक्सवर किंवा आमच्या ग्रामपंचायतीवर हे पगार घेणारी माणसं मात्र हे आम्हाला अरेरावीची उत्तरं देत आहेत। आपण आहोत बामनोली ग्रामपंचायतमध्ये। बामनोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक 6 नोव्हेंबरला बदली होऊन देखील आपल्यासोबत आपले दप्तर घेऊन गेले, अशा पद्धतीची तक्रार येथील ग्रामस्थांची होती। त्यांनी माणगाव पंचायत समितीमध्ये जाऊन विस्तार अधिकारी चांदोरकर यांच्याकडे अशी तक्रार केली। त्यानंतर आपण या गोष्टीचा खुलासा घेण्यासाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी बामनोली ग्रामपंचायत येथे आलो। येथे आपण येथील ग्रामसेविका ज्या नवनियुक्त आहेत त्यांना भेटलो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे जुने ग्रामसेवक होते आदेश टेटगुरे यांची 6 नोव्हेंबरला बदली झालेली आहे, तरी देखील ते दप्तर आपल्यासोबत घेऊन गेलेले आहेत। अधिक माहिती घेण्यासाठी येथील ग्रामस्थ संतोष पवार म्हणून जे आहेत त्यांच्याशी संवाद केलेला आहे। त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती आपण आता पाहणार आहोत। आज आमच्या गुरुग्राम पंचायती बामनोली इथे शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामसभा आयोजित केली होती। मात्र ग्रामसभा आयोजित केल्यानंतर आत्ताच रुजू झालेल्या श्रीमती प्रतिभा हनुमंत गाढवे या ज्या ग्रामसेविका आहेत यांच्याकडे याच्या अगोदरचे जे आदेश टेटगुरे म्हणून ग्रामसेवक होते यांनी कुठलेही दप्तर न दिल्यामुळे आज आमच्या ग्रामस्थांवर असे प्रसंग आलेला आहे की आम्ही कुठली विकास कामं अगोदर झालेली आहेत आणि नंतरची विकास कामं कुठली करायची आहेत। आणि हा जाब आम्ही ज्या वेळेला या मॅडमना विचारला तर त्यांनी आम्हाला सरळ सरळ हात वर करून सांगितलं की आजच मी ही जबाबदारी घेतल्यामुळे मला काहीही माहिती नाही आणि त्यामुळे आम्ही हे सर्व उद्रेक नसून हा असंतोष आहे आणि शासनाचा हा जो काही ढिला कारभार चाललेला आहे ह्या ढिला कारभाराविषयी जाब विचारण्यासाठी आम्ही आज पंचायत समितीमध्ये आलो होतो। मात्र पंचायत समितीमध्ये आम्हाला बीडीओ मॅडम इथे अवेलेबल नसल्यामुळे आम्ही विस्तार अधिकारी किशोर चांदोरकर साहेब यांच्याकडे गेलो। मात्र किशोर चांदोरकर साहेबांचं आमच्याविषयी जो गैरसमज झालेला आहे त्यांचं मत आहे की आम्ही हातवारे करून किंवा आम्ही त्यांच्यावर आरेरावी करतोय। मात्र शासनाचे हे जे काही अधिकारी आहेत हे यांनी आमच्यावर हा केलेला ब्लेम आहे। कारण या अधिकाऱ्यांनी आम्हाला सरळ सरळ सांगायला पाहिजे होतं की आम्ही हा अर्ज जो काही तक्रार अर्ज आहे हा एकतर आम्ही घेणार नाही, तुम्ही बीडीओकडे द्या, किंवा त्यांनी सरळ सरळ सांगायला पाहिजे की आमच्याकडून हे काम होणार नाही। मात्र त्यांनी आमचे एवढ्या सर्व लोकांचे 15 ते 20 मिनिट फक्त चर्चेमध्ये घेऊन त्यांनी चक्क हात वर केले आणि असे सांगतात की वर तुम्ही जे काही साहेब आहेत त्यांना तुम्ही भेटा। जर का आम्ही ह्या ग्राउंड लेवलचे शेतकरी असो किंवा काही ग्रामस्थ असो हे आम्ही हा जाब विचारायचा कोणाला, आणि हा जाब विचारण्यासाठी जर आम्ही पंचायतीमध्ये आलो असेल आणि आम्हाला जर उत्तरं मिळाली नाहीत तर आज आम्ही आता परत इथल्या क्षणी सांगतोय की आम्ही इथे ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जी उत्तरं म्हणजे ही दप्तरं तुम्ही तुमच्या शासकीय अधिकाऱ्याला घरी नेण्याची तुम्ही परमिशन देता का? किंवा जे काही तुमचे हे शासकीय अधिकारी आहेत जे तुम्ही ग्रामसेविका आमच्या इथे दिलेले आहेत त्यांच्याकडे हे पेपर्स आलेले आहेत किंवा हे रजिस्टर्स किंवा कामाचे संपूर्ण कामकाज तुमच्या हातामध्ये दिलेले आहेत का? ह्याची जिथपर्यंत शहानिशा जर तुम्ही केली नव्हती तर त्यांना तुम्ही ही ग्रामसभा घ्यायला सांगितलीतच कशी? हा आमचा ह्या जे काही आपले विस्तार अधिकारी आहेत चांदोरकर साहेब यांच्यावर सुद्धा आम्हाला हा प्रश्न आम्ही यांच्यावर केलेला आहे, मात्र ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेले नाहीत। हा शासनाचा ढिला कारभार नाही, त्यांच्या मनाला जे वाटतंय ना ते करतात। यांना हे जे काही अधिकारी आहेत ह्या आमच्या टॅक्सवर किंवा आमच्या ग्रामपंचायतीवर हे पगार घेणारी माणसं मात्र हे आम्हाला अरेरावीची उत्तरं देत आहेत। आणि हा जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही त्यांच्यावर आरोप करत आहोत तर हा आरोपच करत आहोत असं तुम्ही सुद्धा आम्ही चांदोरकर सरांना हे या मार्फत सांगत आहोत।